जय जिजाऊ, जय शिवराय, जय भीम, जय संविधान। आज आपण राजमाता, राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ यांनी यांच्या जीवनात कशा प्रकारे संघर्ष केला त्यांचा संघर्ष पाहणार आहोत। राजमाता जिजाऊ यांचा संघर्ष भारतीय इतिहासातील प्रेरणादायी अध्याय मानला जातो। त्या केवळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या माता नव्हत्या, तर स्वराज्याच्या संकल्पनेमागील प्रमुख प्रेरणास्थान होत्या। राजमाता जिजाऊ यांच्या संघर्षाचे मुख्य पैलू: बालपणातील कठीण परिस्थिती। जिजाऊंचा जन्म सिंदखेड राजा येथे झाला। त्यांचे वडील लखुजी जाधव हे पराक्रमी सरदार होते। त्या काळात सतत युद्ध, राजकीय संघर्ष आणि अस्थिरता होती। लहानपणापासून त्यांनी अन्याय आणि संघर्ष पाहिले। यानंतर असे सांगता येते, कौटुंबिक दुःख। जिजाऊंचे माहेर आणि सासर यांच्यात राजकीय मतभेद होते। अनेक वेळा युद्धामुळे कुटुंबातील सदस्यांचा मृत्यू झाला। या दुःखातूनही त्यांनी ध्येय सोडले नाही। यानंतर स्वराज्याचे स्वप्न। त्या काळात परकीय सत्तेचा अत्याचार वाढला होता। जिजाऊंनी लहानपणापासूनच छत्रपती शिवाजी महाराज यांना रामायण, महाभारत आणि महान योद्धाच्या कथा सांगून न्याय, धर्म आणि स्वाभिमानाचे संस्कार दिले। यानंतरचा मुद्दा: पुण्याचा विकास। पुणे प्रदेश हा पूर्णपणे उद्ध्वस्त झाला होता, तरीही माँसाहेब जिजाऊंनी तेथे शेती आणि न्याय व्यवस्था आणि लोकांचे पुनर्वसन करण्याचे काम केले। लाल महालातून त्यांनी प्रशासन सांभाळले आणि जनतेचा आत्मविश्वास जिंकला। यानंतर असे सांगता येते, शिवरायांना घडविण्याचा संघर्ष। शिवाजी महाराजांना योग्य शिक्षण, शस्त्रविद्या आणि स्वराज्याची प्रेरणा देण्यासाठी त्यांनी खूप मेहनत घेतली। संकटाच्या काळातही त्यांनी आत्मविश्वास आणि ध्येय कायम ठेवले। माँसाहेब जिजाऊंना स्त्री शक्तीचे प्रतीक असेही म्हणता येते, कारण त्या काळात महिलांना फारसे स्वातंत्र्य नव्हते। तरीही जिजाऊंनी नेतृत्व, न्याय, दूरदृष्टी यांचे उत्कृष्ट उदाहरण समाजासमोर ठेवले। यावरून असे सांगता येते की माँसाहेब जिजाऊ यांचा संघर्ष हा मातृत्व, ध्येय, संस्कार आणि स्वराज्य निष्ठेचा आहे। त्यांच्या मार्गदर्शनामुळे शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली। त्यामुळे जिजाऊंना स्वराज्याची जननी असेही म्हटले जाते। जय जिजाऊ, जय शिवराय, जय भीम, जय संविधान।